नमस्कार. आपण बोलतोय तोशी होमिओपॅथी डॉक्टर प्रवीण पेंटे यांच्या क्लिनिकमधून. तर मतिमंद किंवा ऑटिस्टिक चाइल्ड हा सध्याचा एक खूप मोठा प्रॉब्लेम किंवा आजार समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि अशा मुलांमध्ये आपल्याला कळतं की हे मुलं बोलू शकत नाहीत, त्यांना कळत नाहीत, त्यांना नॉर्मल मुलांमध्ये किंवा नॉर्मल शाळेमध्ये त्यांना जाता येत नाही. त्यामुळे आपल्याकडे मोनिका भोजराज नावाची ही छोटीशी मुलगी आहे जी आपल्याकडे झाले 2 वर्ष कंटिन्यू ट्रीटमेंट घेते आहे. आणि जेव्हा ती आपल्याकडे आली होती तेव्हा तिला एकही शब्द बोलता येत नव्हता, तिला काही समजत नव्हतं, तिला शाळेमध्ये ती जात नव्हती आणि नक्की आयडेंटिफिकेशन काय असतं, याला काय म्हणतात, याला अन्न म्हणतात, याला ग्लास म्हणतात, याला जेवण म्हणतात, तिला कळत नव्हतं. पण 2 वर्षाच्या ट्रीटमेंटमध्ये अजून तिची ट्रीटमेंट चालू आहे. तिच्यामध्ये बराच फरक पडला आहे. आपण जाणून घेऊया तिच्या वडिलांकडून आणि तिच्याकडून सुद्धा की त्यामध्ये काय चेंजेस आहेत. पूर्वी तिला आपण जेव्हा प्रश्न विचारायचो तिला काही कळायचं नाही नक्की डॉक्टर काय म्हणतात, आपल्याला काय विचारतात, आज कुठली तारीख आहे किंवा मी काय जेवली, तिला कळायचं नाही. पण आज तिला बऱ्याच गोष्टी कळायला लागल्यात. त्याच्यामुळे होमिओपॅथी ही बऱ्यापैकी काम करते हे सिद्ध झालेलं आहे. बघूया आपण. काय जेवली मोनिका आज? भात. तुझं नाव काय बरं? मोनिका. शाळेत गेली होती? नाही गेली आज? बर. का बरं नाही गेली? बर. बाबा कुठं आहे? बाबाचं नाव काय? गणेश. आईचं नाव काय बरं? उषा. तुला 1 2 3 म्हणता येतं का? म्हणून दाखव बरं. 1 2 तू म्हण. तू म्हण. 1 2 3 5 6 7 8 व्हेरी गुड. खूप छान. 2 3 सोडते. बरं. तुला जेवायला काय आवडतं? अजून? चिकन खाते तू? अरे वा. कुठे पडली होती बरं? तुझ्या नाकाला लागलंय ना? कुठे पडली होती तू? दुकानात. सांग ना. दुकानात पडली होती? बरं 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 बरं. केस कुठे आहे? केस. व्हेरी गुड. दात कुठे आहे? दात दाखव ना. बरं बरं. कसा सध्या येईल ओव्हरऑल? सध्या कसा येईल आता? सध्या ही जेवढी बोलत आहे तेवढी पूर्वी बोलत होती का ती? पहिले काय होत होतं तिच्यासोबत? समजत नव्हतं तिला आणि बोलतही नव्हती. काय होत होतं म्हणजे? शब्द आणि आपण संडास म्हणलं, शी म्हणलं तर शी समजे नाही, लघवी नाही समजे. अरे कपड्यात करत होती ती? कपड्यात करायची. आता चड्डीत करते. आणि याकडे शू म्हणते, लघवी म्हणते, शी म्हणते. स्वतः धुते? शी म्हणते ना. शी समजतं का पण तिला? समजते. स्वतः धुते? स्वतः धुते. बर. आणि तोंड धुते. आणि आपण काय म्हणलं जेव्हा पाणी आणून देते. अजून? आपण घेऊन काय म्हणले इकडे जा तिकडे आपण दुकान काय म्हणलं दुकान जायचं. बरं. पहिलेपेक्षा आणि आता मध्ये या 2 वर्षाच्या ट्रीटमेंटमध्ये त्यात काय फरक पडलाय? ट्रीटमेंटमध्ये ट्रीटमेंटमुळे तिला 2 वर्षात काय काय फरक पडला? अजून 2 वर्षात नाही. 2 वर्षाचे पहिले शब्द समजत नव्हतं आपल्याला. ते शब्द खूप राहिले. पहिले उषा नाही. आईचं नाव नव्हतं? आईचे नाव. तिचा गणेशराव बी आहे. गणेशराव पण नव्हते? गणेश. अच्छा. अजून? आपण आपला भोजा आहे ना, तिला भोजा देत नाही. बोलता येत नव्हतं? नाही. अजून? आणि गजुना म्हणते, निशिना म्हणते. आता शाळेत सगळ्यांसोबत मिसळते का? नाही. म्हणजे शाळेत म्हणजे मुलासंग कोण भांडणं करते, कोण दप्तर घे, कोण काय घे, कोण लेखणं घे. मॅडम म्हणते कुचिंगपणा करते म्हणते. असं म्हणते? कुचिंगपणा आमची विद्यार्थी खराब होते म्हणते. अच्छा अच्छा. याच्यामुळे ते मॅडम म्हणे. पण मॅडमने तिला शाळेत घेतलं का आता? शाळेत घेतलं आता? घेतलं नाही. अच्छा. त्याच्यामुळे तुम्ही घरी अभ्यास शिकवा म्हणजे म्हणे. अच्छा.
नंतर मग पाहून आपण पुढचं. पाहू. बरं अजून तिला आता घरातले भांडे कुंडे ओळखता येतात का? हा पेला आहे, हे ताट आहे, तिला समजतं? उचलून ठेवते. भांडी उचलून ठेवते. अच्छा. अजून झाडझूड करू शकते. झाडझूड जे वरण आहे भांडे घास हे घास ते वरण नाही. पण झाडू वगैरे मारते आपण म्हणल्यावर. तुला झाडू मारता येतो? अरे वा. तू घरी झाडू मारते? कसा 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 मारते? मला मारून दाखव बरं. असं मारते? अरे वा छान. आणि तुला भांग पण काढता येतो? असं भांग काढते? अरे वा. आणि ड्रेस कोण घालतं तुला? स्वतः घालते. बरं. आणि शीला समजतं का? सांगते तू? कशी सांगते बरं? शी आली तर कशी सांगते? सांग. तिला बोलू द्या. आणि सू आली की कशी सांगते मग? अशी म्हणते. अच्छा अच्छा. मी कोण आहे? माझं काय? मी कोण आहे? डॉक्टर. काय ती ओळखते ही खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी. ती बोलते ही मोठी गोष्ट आपल्यासाठी. बरोबर की नाही? है ना? चालेल. बघूया आपण. सो व्हॉट इज द इम्पॉर्टंट पॉइंट याच्यामध्ये काय आहे? इम्पॉर्टंट पॉइंट आपल्याकडे इथे आहे की जे बाळ, जी मुलगी, जी ऑटिस्टिक चाइल्ड एकही शब्द बोलत नव्हती किंवा तिला काहीच कळत नव्हतं की सू कशी आली कसं सांगायचं, की उषा आईचं नाव घेता येत नव्हतं, गणेश बाबांचं नाव माहिती नव्हतं, जिला झाडू मारता येत नव्हता, आता ती झाडू मारते छान छान. बघा कशी लाजते, तिला समजते मी काय बोलतोय ते. सो दिस इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. आणि हे फक्त आपल्या इथे होऊ शकतं तोशी होमिओपॅथी सेंटरला. तर ज्या ज्या रुग्णांना किंवा ज्या पालकांना आपल्या पाल्यांना हा प्रॉब्लेम आहे, ऑटिस्टिक आहे, थोडंफार त्यांना कळत नाही किंवा रेकग्नाइज होत नाही किंवा बोलता येत नाही किंवा स्टॅमरिंग आहे, त्यांनी डेफिनेटली डॉक्टर पेंटे यांना संपर्क साधून तुम्ही मेडिसिन सुरू करू शकता. नमस्कार करा सगळ्यांना. करा. व्हेरी गुड. नमस्कार.